आपल्याकडे नेहमी एक गोष्ट बोलली जाते, शेती म्हणजे तोट्याचा धंदा. पण हे खरंच इतकं सोपं आहे का? की यामागे काही दुसरीच कारणं आहेत? चला, आज आपण याच विचारधारेला जरा खोलात जाऊन तपासूया. हाच तर खरा प्रश्न आहे, नाही का? की शेती खरंच तोट्यात आहे, की आपलं तिच्याकडे बघणंच कुठेतरी चुकतंय? या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असं नाहीये. त्यात बऱ्याच गोष्टी गुंतलेल्या आहेत. खरं सांगायचं तर शेती फायद्याची होणार की तोट्याची याचं सगळं उत्तर दडलंय मॅनेजमेंटमध्ये. म्हणजे योग्य प्लॅनिंग, अचूक माहिती आणि अगदी वेळेवर घेतलेले निर्णय या 3 गोष्टींची जेव्हा जोड बसते तेव्हा शेती नफ्याच्या दिशेने धावू लागते. अनेक कृषी तज्ज्ञांच्या मते शेतकऱ्यांसमोर मुख्यत्वे 4 मोठी आव्हानं आहेत. जर ही आव्हानं आपण वेळीच ओळखली आणि त्यावर मात केली तर फायद्याचा रस्ता आपोआप सोपा होतो. चला मग आज हीच 4 आव्हानं कोणती आणि त्यावर उपाय काय हेच समजून घेऊया. सगळ्यात पहिलं आणि मोठं आव्हान आहे अज्ञान. आता अज्ञान म्हणजे काय? तर आपल्या पारंपरिक पद्धतींना घट्ट धरून बसायचं आणि बाजारात जे काही नवीन ज्ञान, नवीन तंत्रज्ञान येतंय त्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करायचं. हे बघा, इथे 2 गोष्टी अगदी समोरासमोर आहेत. एका बाजूला आहे परंपरेत अडकून बसण्याचा धोका, ज्यामुळे नुकसान होतं, आणि दुसऱ्या बाजूला आहे ज्ञान, जे आजच्या काळातलं सगळ्यात मोठं हत्यार आहे. साधं उदाहरण घ्या. पाटानं पाणी देण्याऐवजी जर ठिबक सिंचन वापरलं तर पाणी पण वाचतं आणि पैसे पण. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान नाकारलं तर नुकसान हे ठरलेलंच आहे. मग यावर उपाय काय? काय करता येईल? तर काही सोपी पावलं उचलता येतात. बाजारात आलेल्या नवीन शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करा. कृषी विज्ञान केंद्रांमध्ये जी प्रशिक्षणं होतात त्यात भाग घ्या. आपल्या मोबाईलचा वापर करून हवामान, बाजारभाव यावर लक्ष ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, निसर्गाला सोबत घेऊन चालणाऱ्या शेती पद्धती अवलंबा. आणि माहितीये, या अज्ञानामधूनच दुसरं आव्हान जन्माला येतं. ते म्हणजे परावलंबन. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी बाजारावर अवलंबून राहणं. बियाणं पाहिजे, बाजारात जा. खत पाहिजे, बाजारात जा. सगळं काही बाहेरूनच आणायचं. आता होतं काय की जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीसाठी बाजारावर अवलंबून राहतो तेव्हा शेतीचा खर्च प्रचंड वाढतो. इतकंच नाही तर रासायनिक खतांच्या माराने जमिनीचा कसही कमी होतो. यावर एकच रामबाण उपाय आहे, तो म्हणजे आत्मनिर्भरता. स्वतःचं खत, स्वतःचं बियाणं, यामुळे खर्च तर वाचतोच, पण आपली जमीनही सुपीक राहते. आत्मनिर्भर होण्यासाठी काय करता येईल? तर आपल्या पारंपरिक गावठी बियाण्यांची एक बँकच तयार करा. हळूहळू का होईना पण सेंद्रिय शेतीकडे वळा. शेणखत, जीवामृत अशा नैसर्गिक खतांचा वापर वाढवा. आणि वही पेन घेऊन खर्चाचा हिशोब ठेवा. तो कमी कसा करता येईल यावर लक्ष द्या. आता आपण तिसऱ्या आणि खूप खूप गंभीर आव्हानाकडे वळूया. ते आहे कर्जबाजारीपणा. प्लॅनिंगशिवाय उचललेलं कर्ज हे शेतकऱ्याला एका अशा चक्रात अडकवतं जे त्याच्यासाठी सर्वात मोठं संकट बनू शकतं. जरा या आकड्यांवर नजर टाका. हे चित्र काय सांगतंय? जर तुमच्या कमाईतले 70 रुपये फक्त कर्जाचे हप्ते भरण्यातच जात असतील तर विचार करा, उरलेल्या 30 रुपयांमध्ये शेतीचा पुढचा हंगाम आणि घरखर्च कसा चालणार? हा धोका खूप मोठा आहे. म्हणूनच म्हणतात की नियोजनाशिवाय घेतलेलं कर्ज म्हणजे एक सापळा आहे, एक ट्रॅप आहे. आणि यातून बाहेर पडायचं असेल तर एकच उपाय आहे, फायनान्शियल डिसिप्लिन. म्हणजेच आर्थिक शिस्त. खर्चावर नियंत्रण आणि शेतीतल्या धोक्यांचं व्यवस्थापन, या 2 गोष्टी आर्थिक स्थिरता आणू शकतात. बरं, मग ही आर्थिक शिस्त लावायची कशी? त्यासाठी ही 4 सूत्र कायम लक्षात ठेवा. पहिलं, कर्ज तेव्हाच घ्या जेव्हा त्याची खरंच गरज आहे आणि ते टाळता येत नाहीये. दुसरं, प्रत्येक खर्चावर लक्ष ठेवा. तिसरं, फक्त एका पिकावर अवलंबून न राहता जोडधंदे सुरू करा. आणि चौथं म्हणजे पीक विम्यासारख्या योजनांचा वापर करून आपली जोखीम कमी करा. आता आपण येतोय चौथ्या आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या आव्हानाकडे. ते म्हणजे बाजार व्यवस्थापनाचा अभाव. एक क्षण विचार करा. तुम्ही खूप मेहनत घेतली, खर्च कमी केला, पीक पण उत्तम आलं. पण जर तुमच्या मालाला बाजारात भावच मिळाला नाही तर सगळं वाया गेलं ना? हे गणित अगदी सरळ आहे. समजा 1 किलो कांदा पिकवायला तुम्हाला 10 रुपये खर्च आला आणि बाजारात तो विकला गेला फक्त 8 रुपयांना. म्हणजे काय झालं? सरळ सरळ 2 रुपयांचा तोटा. मग शेती फायद्यात कशी येणार सांगा बरं? याचाच अर्थ चांगलं पीक घेणं ही फक्त अर्धी लढाई झाली. पूर्ण लढाई जिंकायची असेल तर त्या कष्टाचे पैसे कसे करायचे हे पण शिकावं लागेल. आणि त्यासाठी बाजाराची गणितं समजून घेणं, म्हणजे त्या मार्केटवर आपलं प्रभुत्व मिळवणं खूप गरजेचं आहे. तर मग ह्या बाजारावर प्रभुत्व कसं मिळवायचं? त्यासाठी सतत लक्ष ठेवा की बाजारात काय भाव चाललाय. घाईघाईत माल विकू नका. योग्य वेळेची वाट पहा. गरज पडल्यास मालाची साठवणूक करण्याची सोय करा. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे मधले दलाल काढून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. तर आतापर्यंत आपण ही 4 आव्हानं एक एक करून पाहिली. पण यशाची खरी गुरुकिल्ली कुठे आहे माहितीये? ती आहे या 4 वेगवेगळं न बघता त्यांना एकत्र जोडण्यात. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, फक्त उत्पादन वाढवलं म्हणजे झालं असं नाहीये. ज्ञान, आत्मनिर्भरता, आर्थिक शिस्त आणि बाजाराची अचूक समज हे फायदेशीर शेतीचे 4 मजबूत स्तंभ आहेत. आणि जेव्हा हे 4ही एकत्र येतात तेव्हाच यशाचा पाया भक्कम होतो.
थोडक्यात काय तर ही 4 आव्हानं फक्त ओळखायची नाहीत, तर त्यावर वेळीच काम करायचं आहे. आणि हे जर केलं तर शेती 100% फायदेशीर होऊ शकते. त्यामुळे प्रश्न हा नाहीये की शेती तोट्याची आहे का? खरा प्रश्न हा आहे की आपण तिला फायद्याची बनवण्यासाठी ही 4 पावलं उचलायला तयार आहोत का?